बापगाव संघानं. आणि नुसता रंगला नाही तर सामना तापला होता अक्षरशः आणि तापवला खऱ्या अर्थानं. कॉमेंट्रीमध्ये आपण बघितलं काय जोश होता, काय तो उत्साह होता आवाजामध्ये समीर ठाकरेचा. वसीम सिंधू यांनी भरपूर पारितोषिकं लावली त्या मॅचमध्ये. हो, आणि कॉमेंट्री पॅनलसाठी तब्बल वसीम सिंधू यांच्याकडे 2,000 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेले आहेत. थँक्यू वसीम, असंच प्रेम असू द्या कॉमेंट्री पॅनलवरती. स्वतः क्रिकेटपटू आहेत, क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत आणि या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान वसीम सिंधू यांचं. मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आपण व्यक्त करूयात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पाटील डेव्हलपर्स बापगाव टीमच्या माध्यमातून प्रशांत चोरगे आणि ओमकार दळवी. ओमकारचा जो बॅटिंग मधला क्रम आहे ना, तो सातत्याने बदलला जात आहे. पहिल्या मॅच मध्ये वन डाऊन आला होता, मागच्या मॅच मध्ये ओमकार आला होता अगदी 5व्या क्रमांकावर आणि आता थेट सलामीला आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला, अंडर प्रेशर खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली. संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका आपल्याला त्याची पाहायला मिळाली. सामनावीर ललेश ठरला होता, कारण ललेशनं गोलंदाजी अफलातून केली होती. 2 ओव्हर्समध्ये 11 धावा देत 3 गडी बाद केले होते. प्रशांत ही इज गोइंग टू टेक द स्ट्राइक फॉर द फर्स्ट बॉल अँड इट इज गोइंग टू बी विजय केने विथ द बॉल इन द फर्स्ट ओव्हर. थोडीशी रणनीती बदलली आहे रोशन स्पोर्ट्स मोटवल संघाने देखील. विजयला पहिलं षटक देण्यात आले. हो, रणनीती मात्र तुम्हाला बदलावी लागेल. जी रणनीती पवनपुत्र ब्लास्टर पिसेस संघानं मात्र बदलली होती, परंतु खऱ्या अर्थानं कुठेतरी मात्र बॅटिंग ऑर्डर मात्र त्याची ढासाळली गेली. आणि आता मात्र या ठिकाणी नवीन सामना आपल्या भेटीस येतोय आणि हा सामना सुद्धा मात्र अगदी नॉकआउटचा असेल. जो संघ जिंकेल तो पुढे जाणार, जो संघ पराभूत होणार त्याला मात्र इथेच मात्र त्याला थांबावं लागेल. आणि जो संघ जिंकेल तो पुढच्याच मॅच मध्ये क्वार्टर फायनल मध्ये खेळणार आहे जानू स्पोर्ट्स इताडी संघाविरुद्ध. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच फुल टॉस होता, जागा बनवली, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल न सुरुवात. यस, खऱ्या अर्थानं आता विजयनं संघाची जबाबदारी घेतली आहे आणि त्या जबाबदारीनं या ठिकाणी त्याला खेळ साकारावं लागेल. आणि आयकॉन वर्सेस आयकॉन हा बॅटल तुम्ही पाहू शकाल. विजय केणे आणि त्याचप्रमाणे ओमकार दलवी या दोघांमध्ये आपण सध्या बॅटल पाहतोय. वो बॅकफुट पंच, जबरदस्त कडक शॉट आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुरेख फटका. पहिल्या बॉलवर खरं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता, एज लागली होती, परंतु बाउन्सवर बॉल विकेट किपरच्या हातात गेला होता. यावेळेला शॉर्ट अँड वाईड बॉल होता, स्लॅश करत असताना बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून 1 बाउन्स चौकार. नेत्रदीपक फटका प्रशांत चोरगेच्या बॅटमधून सुरुवात झालेली आहे धावा बनवण्याची. विजय केने वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेला फ्लिक केलाय लो फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, परंतु डीप स्क्वेरिश मिड विकेटला फिल्डर सज्ज आहे, त्याच्यामुळे फक्त एक धाव मिळताना दिसेल. मात्र हाही कॉन्फिडंट लुकिंग शॉट होता. हो, ऑन साईडला फक्त या ठिकाणी प्ले केलं होतं आणि चेंडू सरळला मात्र अगदी लाराच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. सिंगल रन्स मात्र तिकडे कंप्लीट केली गेली. 5 रन्स स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. आणि वातावरणामध्ये अजय आपण पाहतो की थोडासा आता मात्र बदल सुद्धा पाहायला मिळतोय. रात्र पुढेच सरकत चाललेली आहे, मध्यरात्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जरूर गोलंदाजांसाठी परिस्थिती नंदनवन मानली जाते. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, मात्र चांगला बाउन्स प्राप्त केलाय. फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा हा बॉल. थोडासा आश्चर्याचा धक्का देखील दिलाय गोलंदाज विजयनं आणि बराच ऑफस्टिकच्या बाहेर होता. ह्या बॉलवर हुक शॉट खेळणं थोडंसं कठीणच होतं. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये पोहोचला नव्हता फलंदाज. बाउन्सरचा चांगला वापर केलाय विजयनं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हवेत आहे, परंतु इनफिल्डच्या वरून चांगला फटका. टायमिंग चांगलं दिसतंय. डीप पॉइंटला फिल्डर पाठलाग करतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न नव्हता यावेळेला. बॅटचा थोडासा फेस उघडला. पॉवर प्ले चालू आहे, त्याचा फायदा घेत असताना फलंदाज ओमकार दळवी. ओमकारचा अकाउंट झाले ओपन या 2 धावांनिशी आणि संघाची धावसंख्या बिनबाद 7. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी सध्या सुरू आहे. पॉवर प्लेचा खेळ आपण पाहतो आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विजयच्या खात्यामध्ये विकेट्स नाहीये, परंतु टिचून मारा त्याने केलाय. 2 डॉट डिलिव्हरीज टाकल्यात, खोलात टाकलाय आणि अक्षरशः खोदून काढलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेटिश लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळणार आहे. दुसरी धाव घ्यायची होती प्रशांतला, पण तिकडे संधी नव्हती. थोडासा पुढे निघाला, पुन्हा एकदा माघारी परतावं लागलं.
आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 8. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पाटील डेव्हलपर्स बापगाव. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणू शकतो या रोशन स्पोर्ट मुठवल संघासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर विजयनं अगदी इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय. 8 रन्स फक्त या ठिकाणी खर्च केल्या आणि विनंती असली की जास्त वेळ आपण टीम मिटिंग करू नका, लगेच फुल सजून घ्या. प्रति 5 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतो आणि या सामन्याकडे आता मात्र जॉनस्पोर्ट इताडे संघ सुद्धा मात्र अगदी अशाबत नजरेने पाहतोय, कारण या दोन्ही टीम्सपैकी एक संघाशी त्यांना मात्र खेळायचा आहे. आजच्या रणनीतीत तो शेवटचा सामना असेल आणि आतापर्यंत 3 संघानं टॉप 4 मध्ये मात्र प्रवेश केलाय. पहिल्या दिवसाचा आपण जर इथे विचार केला तर राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये आपण पाहिलं विरेजपूर यवई संघानं जबरदस्त कामगिरी केली आणि कालची रात्र मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाच्या नावावरती राहिली आणि आजची रात्र पाहूया कुठल्या संघाच्या नावावरती राहणार. म्हणजेच पहिली सेमीफायनल उद्या आपल्याला रेग्युलर क्रिकेटचे पाहायला मिळणार आहे. राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा विपक्ष वीरेन स्पोर्ट्स यवई. हो, आणि दुसरी सेमीफायनल असेल मकरंद स्पोर्ट फुटबॉल आणि आजचा विनर संघ, यामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना असेल याची आपण नोंद घ्या. बराच वेळ घेतला जात आहे दुसऱ्या षटकासाठी.
फुलटॉस चांगला ड्राईव्ह अगदी या कव्हर पॉइंटला पडतो त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि मात्र ती फार मोठी wicket. Hello, 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 check. 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 धावसंख्या झाली आहे 10. चला पुढचा बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी सुनील गांगुडे. ओ या ठिकाणी खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू त्याला अगदी कव्हरला. जेडी चांगला क्षेत्ररक्षक मात्र साकारतो आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. प्रशांत आणि दीपिनची जोडी सध्या आपण पाहत आहोत आणि फलक्यावरती एकूण धावसंख्या जर पाहिली तर 11 धाबा 11ला 1. धावा चांगल्या दिसत आहेत. जरूर एक फलंदाज बाद झालाय. ओमकार दळवी माघारी परतलाय. धावचीतचा शिकार झाला. सुनील गांगुर्डे चांगली गोलंदाजी करत राहिला या स्पर्धेमध्ये. या आधीच्या पर्वामध्ये देखील त्याने इम्प्रेस केलेला आहे. डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा बॉल वाईड असेल. एक्स्ट्रा रन इथे खर्च केली जात आहे. खरं तर सुनीलचं कंट्रोल फार चांगलं असतं त्याच्या लाईन आणि लेंथवर, परंतु इकडे थोडासा भरकटलाय. महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. नॉकआउट मॅच. संघर्ष भरपूर केलाय दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. चांगलं क्रिकेट देखील दाखवलंय. रोमहर्षक सामन्यामध्ये मागच्या मॅचमध्ये पाटील डेव्हलपर्स बापगाव टीमनं विजय मिळवला. फक्त 43 बनवल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना. मात्र गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली. आधी खेळण्याचा विचार होता, परंतु नंतर बघितलं की फार जास्त बाहेर आहे, त्याच्यामुळे जाऊ दिलाय. आणखी एक वाईट बॉल. हो थोडंसं या ठिकाणी व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न सुनीलने केला, परंतु ऑफ स्टंपच्या अगदी चेंडू बाहेरून निघून चालला आणि एक्स्ट्रा रन्स मात्र तिने पाहिली. अगदी 13 रन्स 13 धाबा फलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. जो जिंकेल तो जानूसपुरी ताडे संघाच्या विरोधात खेळणार आहे. रिबॅसचा फटका, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त फटका, 6 धावांसाठी षटकार. कोण म्हणतं की अशा परिस्थितीमध्ये, अशा कंडिशन्समध्ये मोठे फटके येऊ शकत नाहीत. अगदी स्विचिटचा वापर करून प्रशांतनं हा फटका खेळलाय आणि काय जबरदस्त टायमिंग. लाजवाब फटका. डीप स्क्वेरिश थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी व्यासपीठाला सलामी दिली आहे. उत्तुंग षटकार. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन आणि खऱ्या अर्थानं चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस त्याने ओपन केलाय फॉरफुली मिडल ऑफ द बॅट. आणि आज सुनील गांगुडेचा पण जर विचार केला जाईल तर मात्र थोडंसं महागडा राहिलाय, विशेषतः या ओव्हरमध्ये तर खूपच. आता मात्र पिकअप शॉट डीप स्क्वेअर लेगला उडवलाय. बाउन्सवर फिल्डर पोहोचतोय बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि वेगानं धावलेत बॅटर्स. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावेल. हॅलो हॅलो 21 धावा फलकावर. हॅलो हॅलो चेक.
अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी येणं शिल्लक आहे आणि स्कोर कार्ड आपण जर विचार केला तर मात्र 21 धाबा धाबा चांगल्या प्रमाणे पाहतोय. असं नाही की ज्याप्रमाणे कंडिशन आहे त्या कंडिशन नुसार जर आपण इकडे लक्ष वेधलं तर मात्र स्कोर कार्ड आपण चांगला म्हणू शकतो. कारण या ओव्हरनंतर अजूनही मात्र 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. परंतु सुनील आतापर्यंत लिगली 5 बॉलमध्ये धाबा खर्च केल्या 12. प्रतिषटक 10ची सरासरी ऑन एन ॲव्हरेज आपण बघितलंय की खूप चांगली सरासरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे आणि 10पेक्षा अधिकच्या सरासरीनं सध्या धावा जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्विचिटचा वापर, बॉल हवेत आहे, नो बॉलचा इशारा, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर पोहोचलाय. एक धाव पूर्ण केली. प्रशांतला दुसरी देखील घ्यायची होती परंतु योग्य कॉल डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. त्याने थांबवलं प्रशांतला. एकतर नो बॉल देखील आहे आणि इकडे जास्त धोका पत्करणं हे तर चांगलं ठरणार नाही आहे माहिती होतं दीपेनला. 2 धावा मिळत आहेत. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वर. गोलंदाजीमध्ये चुका होत आहेत. हे षटक फार लांब लचक आणि खर्चिक पाहायला मिळतंय सुनील गांगुर्डेचं. हो, तब्बल आतापर्यंत या ठिकाणी 8 चेंडूची त्याने मात्र हाताळणी केली आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि त्या फ्री हिटवरती आता मात्र या ठिकाणी एखादा मोठा फटका दीपेन किनीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल का? ओ, इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंटला शत्रक्षक पाहायला मिळत आहेत परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप जरूर झालाय परंतु झेल पकडला असता तरी सुद्धा मात्र फलंदाज मात्र त्या ठिकाणी नॉट आउट असता. परंतु या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 12च्या धावगतीने आतापर्यंत या ठिकाणी धाबा जोडल्या गेल्या. पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाने तब्बल 24 आणि जर याच गतीने जर अजय या धाबा येत राहिल्यास तर आय थिंक 55-60 पर्यंत मात्र टोटल पाहायला मिळू शकेल आणि जर 50च्या पुढे जर आकडा गेला तर मात्र इथे एक चांगला स्कोर मात्र बनू शकतो. 24 रन्स 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. और मुझे लगता है कि कम से कम ये 12 रन प्रति ओवर के हिसाब से आगे भी रन्स बनाना चाहेंगे बल्लेबाज. इसी रफ्तार से जाएंगे तो 60 रन एक मैजिक फिगर भी साबित हो सकता है. हमने देखा है कि इस तरह के टोटल जो है मैच विनिंग टोटल रहे हैं. हालांकि क्रिकेट का खेल है, इसमें भविष्यवाणी तो नहीं की जा सकती है, लेकिन जो अभी तक हमने देखा पूरे टूर्नामेंट में उसको देखते हुए मुझे लगता है कि 60 रन तो बहुत बड़ा टोटल है. खैर देखना है वहाँ पर पहुँच पाते या नहीं. दीपेन 2 पर 7 गेंदों में 14 पर प्रशांत. और योगी प्रशांत जब स्विच हिट खेलना शुरू कर देते हैं उसमें से कुछ कनेक्ट हो जाते हैं तो वो उनके लिए अच्छे संकेत रहे. आपने देखा होगा आमने के टूर्नामेंट में भी उप सरपंच कप में एक जो पारी खेली थी 43 रन्स की, उसमें उन्होंने बहुत स्विच हिट लगाए थे. खासतौर पर सागर फुलोरे के विरुद्ध आक्रमण उनका जबरदस्त रहा था. हा, निश्चितपणे आमने ए वर्सेस आमने बी मध्ये तो सामना आपण पाहिला आणि इकडे मात्र जबरदस्त चाबुक शॉट आणि चेंडू चालला अगदी कव्हर पॉइंटच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ये मिस्टर क्लासिक है दीपेन केने. गेंद के मेरिट पर खेलना जानते हैं. अभी तक हालांकि बहुत बड़ी पारियां नहीं खेल पाई इस सीजन में, लेकिन ये शॉट बहुत ही उम्दा था. शॉट इन वाइड गेंद थी, उसको पनिश करते हुए डी पॉइंट पर फील्डर मौजूद जरूर लेकिन उनके सामने से निकाला. जेडी के पास कोई अवसर नहीं था. 1 बाउंड चौका. जबरदस्त अगदी क्लास झलकला या फटक्यावरती दीपेन केणेच. पुन्हा मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला शत्रक्षक आहेत. पुन्हा मात्र कव्हरचा फिल्डर चेंडूवरती पोहोचतोय आणि आज खऱ्या अर्थाने जेडीनं चेंडूची पाठलाग केली की चेंडूने जेडीचा पाठलाग केला हा मात्र सध्या प्रश्न अगदी क्लिअर होत नाहीये. गलतियां तो होती रही है उनसे आउटफील्ड में, थोड़े से प्रेशर में नजर आए हैं. दबाव तो होता है लेकिन कितना लेना है कितना नहीं लेना है ये आपके ऊपर भी रहता है. और इस बार भी थोड़ी कमजोर गेंद थी, सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए हैं. जहां पर खेलना चाहते थे वहां पर गई नहीं और फिर से जेडी द्वारा फंबल. ऐसे लगता है कि शरीर से मैदान में मौजूद है लेकिन मन कहीं और ही भटक रहा है. एक्झॅक्टली थोडंसं असं वाटतं की काहीतरी त्याचं बिनसलं आणि आता मात्र त्याच्या जागेमध्ये थोडंसं आता मात्र इथे बदलाव केला कॅप्टननं. यापूर्वी पाहिलं तर अगदी डीप कव्हर पॉईंटला होते आणि आता मात्र त्याला थेट या ठिकाणी शॉट बॅकवर्ड पॉइंटला पाहायला मिळतोय आणि फटका ऑन साईडला हुक केलाय. कडक शॉट, उंची जास्त आणि त्यामुळे हो झेल ड्रॉप. झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट. समीर वखारे द्वारा गलती इस दफा. अच्छी पोजीशन में आ गए थे कैच लपकने के लिए. थोड़ा सा इम्प्रोवाइज तरीके से ये स्ट्रोक खेला गया था. शफल करते हुए इम्प्रोवाइज तरीके से हुक किया था गेंद को, बहुत ऊपर चली गई थी. आसान तो नहीं होते इस तरह के कैचेस लेकिन इतने बड़े टूर्नामेंट में आपसे उम्मीद यही होती है कि आप कैच लपकोगे,
अंत में वो थोड़ा शरीर से दूर कैच लपकने का प्रयास कर रहे थे, समय काफी था उनके पास लेकिन गलती कर बैठे और जीवन दान मिलता हुआ दीपेन केने को। 12 पर पहुंचे हैं दीपेन। टीम का स्कोर 34। एक खिलाड़ी आउट। अच्छी स्थिति में टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए टीम पार्टी डेव्हलपर्स बापगाव। चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो या ठिकाणी विकेटच्या शोधात जावं लागेल रोशन स्पोर्ट मुठवल संघाला जर या ठिकाणी वापसी करायची असेल तर मात्र एखादी विकेट्स. हो, रिव्हर्सचा फटका बाहेर काढला परंतु शॉट थर्डला मात्र क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा जेडी की रितेश आय थिंक साहिल होता शॉट थर्डला. चांगलं स्टॉप पाहिला आणि सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केले गेले आणि सिंगलच्या वतीने 35 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 गेंदें कुल मिलाकर यहाँ से बची हुई है पारी में। दोनों बैटर्स सेट हो चुके हैं, 7-7 गेंदों का सामना किया है। 13 दीपेन ने बनाए हैं, 14 प्रशांत के बैट से। ये कमजोर गेंद, ओ काम तमाम हो गया है। एक बेल लेकर चली गई गेंद, खराब गेंद पर विकेट। ये क्रिकेट का खेल भी बड़ा ही विचित्र लगता है कभी कभी। कनेक्ट करते तो यहाँ पर शायद बाउंड्री प्राप्त कर सकते थे क्योंकि लेग स्टंप के दिशा में फुल टॉस गेंद थी, फाइन लेग सर्कल के अंदर है, उसी को बीट करने का प्रयास किया लेकिन चूक गए। लेग स्टंप को छू कर चली गई गेंद और बोल्ड होते हुए अराउंड द लेग्स। प्रशांत, पार्टनरशिप टूटती हुई। 35 पर 2 पार्टी डेव्हलपर्स बापगाव। 3 षटकांचा खेळ मात्र इथे आता संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी संघटित धावसंख्या 35 सध्या आपण स्कोर कार्डवरती पाहत आहोत. न्यू बॅटर ललेश पाटील दीपेनच्या सोबतीला आलाय. चला फिल्डिंग लावून घ्या रोशेस पण मुठवत संघ, कारण आपल्याकडे आज वेळ नाही मित्रांनो. लवकरात लवकर मात्र सामना आपल्याला फिनिश करायचा आहे. करंट रन रेट 11.67 रन प्रति ओवर। स्कोर काफी अच्छा है और अब किस तरह से पारी को फिनिश करेंगे बल्लेबाज, ये देखने वाली बात है। ललेश पाटिल के लिए अच्छा प्लेटफॉर्म सेट हो चुका है, खुलकर बैटिंग कर सकते हैं, विकेटें हाथ में हैं। सिर्फ 2 ही खिलाड़ी अभी तक आउट हुए हैं और उसमें भी मुझे लगता है कि जिस तरह से प्रशांत आउट हुए वो रिप्ले देखेंगे तो काफ़ी अपने आप से खफा रहेंगे क्योंकि वो कहीं ना कहीं हिटमी बॉल थी। आणि अजय आपण पाहतो की कधी कधी चांगल्या चेंडूवरती चांगले स्ट्रोक येत असतात आणि खराब चेंडूवरती मात्र कधी कधी फलंदाज बाद होत असतात आणि ते दृश्य पाहिलं आपण प्रशांतच्या अगेन्स्ट असं वाटलं होतं की मात्र त्या ठिकाणी ती लेंथ लाईन मिस केली प्रशांतनं आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती विजयनं आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिली. चला 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि रोशेस पण मुठवत संघ आपण जास्त वेळ खर्च करता या ठिकाणी प्लीज विनंती असेल की आपण अपना डावाला शुरुआत करा। बॉलिंग में बदलाव किया जा रहा है जो कि होना स्वाभाविक सी बात भी है क्योंकि विजय के ने अपना स्पेल समाप्त कर चुके हैं। 2 ओवर में 19 रन देकर एक सफलता उनके खाते में। ऋतिक गोडे अब आक्रमण पर आते हुए। ऋतिक की पहली गेंद, सामने है दीपेन। एज लगा है, बेहतरीन स्टॉप, शॉट थर्ड मैन पर अच्छा एफर्ट। समीर वहां पर मौजूद, 1 ही रन मिलेगा। वाह, स्वतःला मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून दिला आणि त्यांनी मात्र आपल्या कपड्यांची पर्वा केली नाही, कारण त्याला माहिती की कपडे जरी घाण झाले तर आपल्या घरामध्ये सर्फ एक्सेल पावडर आहे, नो प्रॉब्लेम। पुढचा बॉल, गोलंदाज ऋतिक घोडे आता मात्र या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी मार्गस्थ होतोय आणि त्याच्यावरती कडक शॉट, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या ठिकाणी या दोघांच्या मध्ये मात्र चेंडू त्या ठिकाणी लँडिंग झालाय आणि या फलंदाजाने तब्बल 2 धाबा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या। या कड़क शॉट खेलने का प्रयास हुआ था लेकिन अंत में शॉट थोड़ा सा नरम हो गया था क्योंकि टाइमिंग थोड़ी सी गलत रही थी, लेकिन नो मैंस लैंड में। स्कोरबोर्ड को चलता रखना बहुत जरूरी, हर गेंद पर कुछ ना कुछ रन्स आएंगे तो यहाँ से भी अभी तक अच्छा टोटल बन सकता है। शॉट बॉल स्मैश किया है डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद वहां पर। ओ, एक और कैच ड्रॉप होता हुआ। कैचिंग बड़ी ही साधारण स्तर की रही है कहीं ना कहीं इस महत्वपूर्ण मैच में। रोशन स्मृति मुठवल टीम की कैचेस ड्रॉप हो रहे हैं योगी, और ये बहुत नुकसानदायी हो सकता है क्योंकि कैच ड्रॉप होता है तो रन्स भी उस पर मिलते हैं, बल्लेबाजों को, बैट्समैन को जीवन दान मिलता है, तो नुकसान ही नुकसान है फील्डिंग टीम के लिए। हो, खऱ्या अर्थानं एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण आजच्या रणनीतीला शेवटचा सामना आहे
आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र जानसपूर इताडे संघाच्या विरोधात उद्या ठीक 4 वाजता तो सामना सुरू होणार आहे, याची आपण नोंद घ्या. जाने दिया इस दफा. लाइन खराब है, वाइड. ऋतिक का ये ओवर वैसे रहा तो अच्छा है, गेंदबाजी अच्छी हुई है, जरूर ये गेंद वाइड रही है. स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन. मौका क्रिएट किया था ऋतिक ने, लेकिन कैच लपक नहीं पाए. लॉन्ग ऑन पर फील्डर. 3 पर बैटिंग करते हुए ललेश. डीप इन सेट बैटर है, एक चौका जड़ चुके हैं. स्कोरबोर्ड को चलता रखा है उन्होंने जब से आए हैं. ओ स्विच हिट करना चाहते थे, हिट विकेट. बहुत पीछे चले गए थे, पैर लग गया स्टंप पर. ये शायद ही किसी ने सोचा होगा कि दीपेन के पारी का इस तरह से अंत होगा. ये देखिए घूम गए पूरी तरह से, और उनको शायद पता ही नहीं था कि स्टंप्स की तरफ उनका पैर जा रहा है. खुद के पैर पर कुल्हाड़ी मार दी, या फिर आप ये कह सकते हो कि कुल्हाड़ी पर पैर मार दिया. हा क्विस्ट मारा आहे, लेकिन मारा आहे विकेटचं पतन. दीपेन केने आता मात्र पाहू शकला या ठिकाणी निराश पावलाने दगावच्या दिशेने मात्र निघून गेला. आणि नवीन फलंदाज आता मात्र या ठिकाणी एंटर होत असताना मानस धुमाल. आज दोन्ही मॅचमध्ये मानस पूर्णपणे फ्लॉप ठरलाय, परंतु इथे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी त्याला चांगला खेळ साकारावा लागेल. पुन्हा मी सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यानंतर पुढील जो सामना आपण पाहतोय जानसपूर इताडे आणि या चालू सामन्यातील विनर संघ, या दोन संघादरम्यान उद्या ठीक 4 वाजता सामना होणार आहे, याची आपण नोंद घ्या. जहां क्वार्टर फाइनल का वो मुकाबला रहेगा. 7 गेंदें मात्र बची है, एक छोटा सा कैमियो भी खेल जाते हैं मानस. तो महत्वपूर्ण योगदान रहेगा, लेकिन चारों खाने चित कर दिया उनको पहली गेंद पर. जबरदस्त इन स्विंगिंग यॉर्कर ऋतिक गोडे द्वारा. बैट्समैन आउट. आज खऱ्या अर्थानं मानस धुमाल वरती भरपूर प्रश्न आता निर्माण होतील, कारण तिन्ही मॅचमध्ये फ्लॉप ठरला. आणि खऱ्या अर्थानं यस योग्य निर्णय पंचाचा मात्र इथे पाहायला मिळतोय. अगदी यष्ट्यांच्या समोर त्याला पकडला आणि लेग बी पुरतं रूपानं विकेटचं पतन. पिछले मैच में भी पहली गेंद पर आउट हुए थे छक्का जड़ने के प्रयास में. इस दफा तो मौका ही नहीं था मानो उनके पास, इतनी खतरनाक गेंद थी. शायद अभी तक की इस टूर्नामेंट की ये सबसे बेस्ट डिलीवरी आप कह सकते हो. जिस तरह से गेंद हवा में स्विंग होकर अंदर की तरफ आई थी, और सटीक अंगूठा तोड़ यॉर्कर. तो क्रशर मानस धुमाल मात्र इथे बाद होऊन माघारी परतला. आणि नवीन फलंदाज पंकज वागडे मान फ्रॉम चौदरपडा उर्फ माट्या. माट्या कहो, बुम बुम पंकज कहो, बाहुबली कहो, लेकिन काम करके दिखाना पड़ेगा. स्लोवर शॉर्ट बॉल, यहाँ पर अब कुछ अलग करने का प्रयास गेंदबाज द्वारा, लेकिन दिशा पर कंट्रोल रख नहीं पाए. अतिरिक्त रन वाइड के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. ऋतिक घोडेने मात्र जबरदस्त इथे पलटवार केलाय. हो, इथे मात्र शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईनलीकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सिंगल वरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. आणि आता मात्र या ठिकाणी 4 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 गडी बाद एकूण 42 धाबा. विश्वास ने गेंद को फील्ड किया था. 42 रन बने हैं. 42. विश्वास पिछले मैच में 12वें खिलाड़ी के रूप में थे, इस मैच में प्लेइंग 11 में नजर आ रहे हैं. और समीर इस मैच में 12वें खिलाड़ी का रोल अदा करते हुए रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम के लिए. देखिए ना 12 खेळाडू सुद्धा मात्र समीर आपल्यामध्ये आज जॉईंट आहे. त्याचप्रमाणे आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे आणि आपले लाईट्समॅन समीर तांगडी. क्या बात है. समीर ठाकरे केवल नाम नहीं है, ब्रांड है. ब्रांड है. वो खुद ने वो ब्रांड तैयार किया है. ये तो खास बात है. आप अपने आप ब्रांड बनते नहीं हो, आपको मेहनत करनी पड़ती है तो भी बन जाते हो, और आपको कोई ब्रांड बनाने वाला नहीं है. बिल्कुल सही कहा. उसके लिए काफी मेहनत करनी पड़ती है.
जी हाँ, जिस तरह की मेहनत 7 स्टार ऑर्गेनाइजिंग कमेटी की है इस टूर्नामेंट में, और इसीलिए ये 7 स्टार ग्रुप जो है ये भी एक ब्रांड बन गया है टेनिस क्रिकेट विश्व में, उनकी चर्चा है. हा खऱ्या अर्थानं त्यांच्या अगेन्स्ट किती वादळ जरी समोर आले तरी सुद्धा मात्र त्यांना ते फाईट देण्याची ते ताकद ठेवत आहेत. आखिरी ओवर की शुरुआत, मानव तरे के हाथ में गेंद, बायत के युवा प्रतिभाशाली गेंदबाज, शॉट ऑफ लेंथ पुल किया, गेंद हवा में, फील्डर पहुंचेंगे. जी हाँ, क्योंकि लारा है और लारा है तो मुमकिन है. जबरदस्त कैच. वाह, काय लारानं तो झेल पकडला अगदी ऍक्शन असं वाटलं की मात्र चेंडू परत तो पोहोचणार नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, उंची जास्त मिळाली फटकेला आणि त्यामुळे लाराकडे मात्र तो वेल उपलब्ध झाला. आणि पहा वा, वॉट कॅच. कभी कभी कैच पूरी तरह से आपकी तरफ आते नहीं है, आपको जाना पड़ता है, कैचेस भी बनाने पड़ते हैं. जैसे बल्लेबाज कभी कभी शॉट्स बनाते हैं, उस तरह से ये कैच बनाया है लारा ने. क्या जबरदस्त पूर्वानुमान था उनका. जैसे ही स्ट्रोक खीला गया था, उन्होंने सही दिशा में भागना शुरू किया था और सही समय पर पहुंचे गेंद पर. जबरदस्त रनिंग कैच. पंकज की पारी पर लगा है पूर्ण विराम. सिर्फ 1 रन का योगदान दे पाए पंकज, और कहीं ना कहीं पंकज भी अपने बल्लेबाजी के साथ न्याय नहीं कर पाए इस टूर्नामेंट में. 42 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. जे हार्ड हिटर्स आहेत पाटील डेव्हलपर्स बापगावमध्ये, त्यांचे आज खऱ्या अर्थानं परफॉर्मन्स हवं तसं झालं नाहीये. आपण मानव धुमालचा विचार करू शकतो. पंकज बाकडे सुद्धा मात्र आज पूर्णपणे फ्लॉप राहिला आणि आता मात्र या ठिकाणी ललितच्या सुप्तीला न्यू बॅटर पाहू शकेल. मयुरेश पाटील आलाय. मानव बॉलर बॅक, ड्राईव्ह लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक बलवान आलाय आणि चेंडूवरती पाहू शकेल दोरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु ललितने मात्र त्या ठिकाणी ही धाव मात्र घेण्यापासून त्याला नाकारलाय. सिंगल रन्स तिकडे मात्र कंप्लीट केली गेली आणि आता शेवटचे 4 बॉल अजून शिल्लक आहेत. और देखिए क्या वापसी की है रोशन स्पोर्ट्स मुटवल के गेंदबाजों ने. पहली 17 गेंदों में 35 रन थे स्कोरबोर्ड पर, एक ही विकेट गिरा था, लेकिन पिछली 9 गेंदों में सिर्फ 8 रन बने हैं और 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं. जबरदस्त बाउन्स बॅक गोलंदाजी वतीने आपण पाहतोय. हो, अजून एक चांगला चेंडू, स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. उभरते हुए सितारे हैं, और इमर्जिंग प्लेयर का भी अवार्ड ALPL में दिया जाता है. ये खिलाड़ी उसके लिए दावेदारी अपनी पेश करते हुए मानव तरे हर मैच में बहुत इम्प्रेस कर रहे हैं अपनी गेंदबाजी से. आणि खऱ्या अर्थाने चौदरपणाचा जर आपण विचार जर केला अजय, तर मात्र त्या गावातून लेफ्ट आर्मर चांगल्या प्रमाणात घडतायत. परंतु इथे कडक शॉट, परंतु जागेवरतीच उंची जास्त मिळाली. सुरुवातीला आय थिंक असं वाटलं मानवला की लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचेल, परंतु चेंडू मिडॉनवरती जाऊन सेफ लँडिंग झाला आणि तोपर्यंत 2 धावा बॅटरनं कंप्लीट केल्या. और लॉन्ग ऑन के खिलाड़ी भी जबरदस्त फील्डर है, बलवान वहां पर थे, वो आए थे दौड़कर, लेकिन वो काफी दूर थे. पहले गेंदबाज ने सोचा कि शायद बलवान कैच ले सकते हैं, लेकिन फिर उनको भी रियलाइज हुआ कि बलवान बहुत ही दूर है, तो फिर कोशिश की, लेकिन तब तक देर हो चुकी थी, नहीं पहुंच पाए. स्कोर आगे बढ़ता हुआ 45. ललित 5 पर बैटिंग करते हुए कोई बड़ा हिट उनके बैट से निकला नहीं है. कोशिश तो कर रहे हैं, लेकिन बॉलिंग बहुत ही उम्दा. मानव तरे लेफ्ट आर्म ओवर द विकेट. टॉप एज, अब आसान मौका है, शॉर्ट फाइन लेग पर कोई गलती नहीं. अच्छा कैच विश्वास द्वारा, विकेट गिरता हुआ 6. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी म्हणू शकतो रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीनं. खऱ्या अर्थानं कमबॅक चांगल्या प्रमाणे केलाय आणि ही विकेट पहा ललित पाटीलची. कुठल्या प्रमाणे तिकडे मात्र चुकी झाली नाही. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक विश्वास पाटीलनं खऱ्या अर्थानं जबरदस्त झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केला. आणि मात्र या पहिल्या डाबातील आता शेवटचा बॉल शिल्लक, आणि शेवटचा बॉल आता खेळण्यासाठी नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर तेजस पाटील. पाटिल डेवलपर्स बापगांव की गाड़ी एक बार फिर से वो 45 के आसपास ही नजर आ रही है. हालांकि इस मैच में शुरुआत बहुत उम्दा थी उनकी. एक समय 35 पर 1 स्कोर था, तब 13 गेंदें बची हुई थी, लग रहा था कि यहाँ पर 60 के करीब कम से कम टोटल जाएगा, लेकिन आखिर के 2 ओवर्स में बल्लेबाजों ने निराश किया है. पिछले मैच में शुरुआत खराब थी, इस मैच में शुरुआत अच्छी, लेकिन पारी का अंत उतना अच्छा देखने को नहीं मिल रहा है. आखिरी गेंद बची है, तेजस क्या बड़ा हिट जड़ सकते हैं, सिक्सर जड़ते हैं तो 50 प्लस.
लेकिन मानव ने जिस तरह से गेंदबाजी की है उसको देखते हुए ये बड़ा ही मुश्किल काम लग रहा है। आइए देखते क्या होता है आखिरी गेंद पर। फाइन लेग की तरफ खेलना चाहते थे, विकेट कीपर के पास गई है, अपील हो रही है कॉट बिहाइंड की। इसी बीच बल्लेबाजों ने चुरा लिया है 1 रन, अपील को ठुकराते हुए अंपायर। तो इस तरह से पारी खत्म होती हुई पाटिल डेवलपर्स बाबगांव टीम की टॉस जीता, पहले बल्लेबाजी चुनी, अच्छी शुरुआत जरूर रही लेकिन आखिर के 2 ओवर्स में गेंदबाजों का पलटवार। कुल रन संख्या 46, 46 जो कि फाइटिंग टोटल जरूर है, 47 बनाने पड़ेंगे रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम को क्वार्टर फाइनल में पहुंचने के लिए। प्रशांत और दीपेन का अच्छा योगदान रहा, दोनों के बीच में एक बढ़िया पार्टनरशिप रही। 14-14 रन बनाए दोनों ने, लेकिन प्रशांत फुल टॉस पर आउट हुए, बोल्ड हुए विजय की गेंद पर, और वहां से कहीं ना कहीं पारी लड़खड़ा गई। चलिए, पिछले मैच में 43 डिफेंड किए गए थे, अब 2 रन ज्यादा बनाए उन्होंने, हालांकि 60-65 भी बन सकते थे। मशक्कत करनी पड़ेगी फिर से गेंदबाजों को और फील्डर्स को ये मुकाबला जीतने के लिए। रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम का खेमा थोड़ा खुश रहेगा क्योंकि अंडर 50 रोका है उन्होंने, और बल्लेबाज सूझबूझता दिखाएंगे तो जरूर ये स्कोर चेज किया जा सकता है, लेकिन क्या कुछ होगा देखेंगे बहुत ही जल्द। ठीक. थँक्यू सो मच अजय गरज सर. थँक्यू सो मच योगी पाटील सर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 47 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पार करायचंय. हॅलो 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 चेक. 47 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पार करायचं आहे. प्रशांत आणि दीपेन या दोघांमध्ये चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. मागच्या सामन्यामध्ये 44 धावांचं संरक्षण करण्यात आलं होतं आणि आता 47 धावांचं संरक्षण करायचंय. 3 धावा तर एक्स्ट्रा आहेत, परंतु आता येथे सलामी वीरांमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये सलगच्या बदल बघायला मिळतोय. आता विजय केने आला ॲज अ ओपनर
आणि त्याच्या सोबतीला बलवान दलवी जो कंटिन्युअसली आहे. चला लगेचच विनंती करतोय की आपण खेळायला सुरुवात करा. 30 बॉलमध्ये 47 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो नक्कीच विजय केने आणि बलवान दळवी. आणि या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दीपेन केने, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर फ्रॉम भावाली. लेफ्ट एंड राइट कॉम्बिनेशन. लेकिन समीर, ये मैच अच्छी होने की उम्मीद कर सकते हैं हम. बिल्कुल उसमें कोई दो राय नहीं. जिस तरह से पहला मुकाबला हुआ था, लेकिन इस बार कवर ड्राइव क्या ये स्ट्रोक लगाया था, लेकिन ये अच्छी फील्डिंग. लेकिन पंकज कहीं ना कहीं वहां पर गलती करते हुए पहली गेंद पर दोनों के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज बलवान दलवी. मेरे ख्याल से पहले मुकाबले में ओमकार दलवी ने शुरुआत की थी पारी की गेंदबाजी करते समय, और अब दीपेन केने के हाथों में गेंद को थमाया कप्तान ने. खुद कप्तान प्रशांत ने अच्छी पारी खेली थी, लेकिन कहीं ना कहीं फुल टॉस गेंद पर आउट होके और वहां पर कहीं ना कहीं रन्स को रोका गया था गेंदबाजों ने. 47 रनों की चुनौती दीपेन केने के हाथ में गेंद ओवर द विकेट. ओ इस बार ये बड़ा स्ट्रोक, क्या टाइमिंग है, कमाल का स्ट्रोक. गेंद एक सा कवर बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ 4 रनों के लिए. क्लास क्लास पाहतो या ठिकाणी या बलवंतचा या फडक्यावरती परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि एक्झॅक्टली या इनफिल्डला बीट केला आणि या चौकार मात्र या ठिकाणी वसूल करत असताना बलवान. नाव बलवान आहे परंतु टेक्निकल स्ट्रोक. वाह. क्या बिल्कुल काफी अच्छी टेक्निक बलवान दलवी के बल्लेबाजी में हमें देखने मिलती है, और पावर प्ले का अच्छा इस्तेमाल करते हुए. वाह, जबरदस्त फटका. आणि याच फटक्यांची मात्र खऱ्या अर्थानं अपेक्षा असेल रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या समर्थकांना. आणि अजूनही मात्र पाहू शकाल त्यांचे भरपूर संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिर एक बार दीपेन के ने बलवान अच्छा मिडल करते हुए इस बार फ्लिक किया गेंद को इन फ्रंट ऑफ द सेंटर, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर उछाल दिया गेंद को 6 रन. आणि आज या स्पर्धेमध्ये या समीर जर पाहिल्या तर बलवान एक वेगळ्याच ट्रॅकवरती बॅटिंग करतोय. जी अपेक्षा होती रोशन स्पोर्ट मुठवल संघाला, त्या अपेक्षेनुसार मात्र खेळत असताना वॉट स्ट्रोक आणि पहिला सिक्सर रोशन स्पोर्टच्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. लेकिन यहाँ पे जो कहीं ना कहीं ओमकार को रोका गया, कप्तान ने दीपेन के हाथों में गेंद को थमाया, ये कहीं ना कहीं फैसला गलत साबित होता हुआ. जिस तरह से ओमकार ने पहले दोनों भी मुकाबले में अच्छी गेंदबाजी से शुरुआत की थी, दिलाई थी, लेकिन ये कहीं ना कहीं डिसीजन प्रशांत का मेरे ख्याल से ये गलत साबित होता हुआ. आय थिंक काहीतरी चेंजेस त्याला करायचं होतं, परंतु त्याची अंगली केलं असं म्हणावं लागेल. कारण पहिल्याच 3 बॉलवरती दीपेननं धावा खर्च केला या ठिकाणी 12 आणि त्या मात्र 27 चेंडूमध्ये विजयासाठी या ठिकाणी 35 धाब्यांची गरज. पूरी तरह से यहाँ पर पहली ओवर से इस मुकाबले में अपना कब्जा बनाने की कोशिश बल्लेबाजों के द्वारा. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. कब्जा तो आपको कब्जा तो बना है, लेकिन पूरी तरह से अपने नाम पे तो करना पड़ेगा यदि आगे बढ़ना है इस प्रतियोगिता में. अब यहाँ से ये जो इक्वेशन है, आने वाली 27 गेंदें 35 रन बनाने, मुझे तो लगता है कि सर ये आसान सा समीकरण है, लेकिन खेल क्रिकेट का है, कुछ भी कहा नहीं जा सकता. बिलकुल सही कहा आपने. समीर, आय थिंक आपण जर पाहिलं तर 21 षटक जर मात्र इथे चांगला जर पाहायला मिळाला तर कदाचित पाटील डेव्हलपर्स भागगाव संघ सुद्धा मात्र या मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय. परंतु सध्या आपण स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं समीकरण तर आय थिंक वर्चस्व रोशन स्पोर्ट मुठवल संघाचा आपण म्हणू शकतोय. बिल्कुल कुछ भी हो सकता है. वैसे भी उम्मीदों पर तो दुनिया कायम है. हर एक दिन, हर एक नया दिन, हर एक नई उम्मीद के साथ हम जीते. कल अच्छा होने वाला है, कल उससे अच्छा होने वाला है, उसी उम्मीद पे हर एक आदमी जीता है. वैसा ही क्रिकेट का खेल है, उम्मीदें तो रखने पड़ेंगी. आगे कुछ होता है देखते हैं. दीपेन केने वो इस बार हुक करने की कोशिश, गेंद हवा में, क्या फील्डर पहुंच पाएंगे. खुद गेंदबाज ने वहां पर प्रयास किया था, दूसरे की कॉल और बल्लेबाज आउट. विजय केने को लौटना पड़ेगा. झटका लग चुका है, बड़ा झटका हो सकता है विजय केने के रूप में.
मिस्टेक फार मोठी मिस्टेक मात्र या ठिकाणी घडली गेली. सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली होती, परंतु दुहेरीच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी दोघांमध्ये मात्र परफेक्टली कॉलिंग झाली नाहीये आणि विजय थोडासा पुढे निघून आला आणि त्याला मात्र पाठीमागे जाण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि योग्य वेळेवरती विकेट किपरनं मात्र त्या ठिकाणी यष्टा उद्ध्वस्त गेला. आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. बलवंत मात्र या ठिकाणी यास पूल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला चेंडू मात्र ब्रश झाला आणि तिकडे मात्र पहा अगदी दोन फिल्टरच्या मध्ये चेंडू मात्र सब लँडिंग आणि तदनंतर वाह प्रशांत चोरगेने मात्र या ठिकाणी बॅटर विजयला शांत केलाय आणि रोशन स्पोर्ट मुठवल संघाला लागणार हा पहिला बिग ब्लो. बिल्कुल ये बड़ा झटका था क्योंकि विकेट तो मिलने वाली थी वहाँ पर। जिस तरह से गेंद हवा में थी, बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे बलवान, लेकिन दीपे नहीं पहुंच पाए गेंद के नीचे, लेकिन रनआउट के माध्यम से क्यों ना वहाँ पर विकेट तो छटकाई। आइए विशाल जी और भावेश किने, दोनों का हार्दिक स्वागत। 26 गेंदें अभी भी शेष और 26 गेंदों में जीतने के लिए 34 रनों की अभी भी जरूरत टीम रोशन स्पोर्ट मुठवल को। वो इस बार सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी, बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन पर ललिश पाटिल वहां पर मौजूद, सिंगल वहां पर कंप्लीट और इस सिंगल के साथ 14 रनों पर ये स्कोर जा पहुंचा। अच्छी शुरुआत, अच्छा बाउंस बैक। हालांकि पहले गेंदबाजी करते समय शुरुआत तो अच्छी मिली थी बल्लेबाजों को, लेकिन वहां से अच्छा बाउंस बैक गेंदबाजों ने किया। विजय केने जहां पर दूसरे ओवर में विकेट को छटकाया और वहीं से कहीं ना कहीं कमबैक हमें देखने मिला और आखिरी ओवर में मानव और ऋतिक घोड़े के द्वारा बढ़िया गेंदबाजी हमें देखने मिली। और अभी बल्लेबाजी में जो शुरुआत चाहिए थी वो शुरुआत अब अपने टीम को दिलाते हुए मिल चुकी है। इस बार ड्राइव किया गेंद को, मिड ऑफ को बीट करते हुए गेंद लॉन्ग ऑफ पर आती हुई ललिश पाटिल मौजूद है। ललिश ने अच्छा खेल दिखाया, वो फिर एक बार रनआउट का मौका बना था वहां पर, लेकिन वहां पर सिंगल के साथ पहले ओवर का खेल 15 रन 1 विकेट के नुकसान पर टीम रोशन स्पोर्ट मुठवल। खूपच छान सुरुवात रोशन स्पोर्ट मुठवल संघाची आपण म्हणू शकतो की कारण लक्ष जर पाहिले तर 77 धावांचा आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर या ठिकाणी 15 धावा इथे जोडल्या गेल्या आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 32 धावांची गरज आहे। फिल्डिंग लगेच सेट करा पाटील डेव्हलपर्स बाबगाव संघ, कारण आज आपल्याकडे मुलीच वेल नाहीये। चला फिल्डिंग सेट करा, विनंती असेल पाटील डेव्हलपर्स बाबगाव संघाला। चार षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आणि 4 षटकांच्या खेळामध्ये 32 रन्स इकडे मात्र जोडल्या जाणार का? खेळपट्टीवरती पाहिल्या तर बलवान आणि जेडीला आपण पाहतोय। चला फिल्डिंग सेट करा प्लीज पाटील डेव्हलपर्स बाबगाव संघाला विनंती करतोय की आता ही वेल मीटिंग करण्याची नाही मित्रांनो, ही वेल आहे लढण्याची, कारण रात्रीचे 2:45 झालेले आहेत। खेळ चाले असं म्हणतात ना की रात्रीची 24 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे। जिभेला चांगलाच वळण येतो आता, परंतु कधी कधी थंडीमध्ये अडखळतात शब्द। योगी पाटील सर जेव्हा समालोचन कक्षामध्ये असतात तेव्हा एक वेगळी ऊर्जा खेळाडूंमध्ये येत असते आणि खरं म्हणजे या परिसरामध्ये आपण अजय सर विचार केला ना, आमने लोणारचं मी जर विचार केला तर डेफिनेटली आयोजकांचं अर्ध काम तर योगी पाटील सर करतच असतात। चला दुसरं षटक या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी ओमकार दळवी आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला कॅप्टन
4 ओव्हरमध्ये 32 करायच्या आहेत. आता 8च्या गतीने धावा जोडल्या तर ही मॅच आपण जिंकू शकतो हे आता माहिती आहे फलंदाजांना. परंतु बलवानच्या मनामध्ये चाललंय काय? नाटक प्रसिद्ध होता मांडवाची मगारी, चाललंय काय? पण आता बलवानच्या मनात चाललंय काय? यावेळेला ऑन साइडला टर्न केला, स्कोअर ऑफ द विकेट फ्रॉम बॉल झाला फील्डर आणि 2 धावा, 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 17 धावा. फर्स्ट ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला योगी सर. हो, आणि त्याचमुळे आता मात्र या ठिकाणी आपल्याला रोशन स्पोर्ट मुठवल संघाची पायाभरणी समीर इथून मजबूत पाहायला मिळते. आणि इथून मात्र जर पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाला मात्र कमबॅक करायचं असेल तर मात्र इथे तुम्हाला बलवनची विकेट्स लवकरात लवकर मात्र घ्यावी लागेल. पायाभरणी मजबूत झाल्यानंतर मग काय पुढे तुमची भीतीच मनातून निघून जाते. किती मोठी उंच इमारत असू द्या, बांधायची असू द्या, तो एवढी मोठी इमारत बांधायची नाहीये. 23 मध्ये 30च करायच्यात. परंतु एक एक विट सांभाळून लावावी लागेल. आणि ते पहा स्क्वेअर ड्रायचा फटका, थोडासा बाहेर चेंडू होता, स्लाइस केला आणि बॉलला पाठवले सरळ पॉइंटच्या पलीकडे, चौकार. सुंदर सुंदर गॅप सिलेक्शन मात्र पाहू शकतो आपण या ठिकाणी. गॅपमध्ये चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होत असताना या 2 क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूचा पाठलाग केलाय. वा सुरेख गॅप. पंकज वाकडे या जरूर तिकडे मात्र पाठलाग करतोय, परंतु अखेर शेवटच्या चेंडूला चेंडूचा विजय आणि बलवनच्या बॅटमधून निघणारा हा क्लासिकल चौकार. तसं क्लास आपल्याला बघायला मिळतो. सकाळी 7 वाजता त्याच्या हातामध्ये बॅट द्या, दुपारी 1 वाजता द्या, संध्याकाळी 5 वाजता द्या, की रात्री 2 वाजता द्या, की रात्री 3 वाजता द्या, त्याचा क्लास तो दाखवणारच. क्लास इज परमानंट, फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज परमानंट. आणि फॉर्म इज परमानंट असं म्हणावं लागेल. या वर्षामध्ये जसा खेळलाय बळवान, किरोलीच्या स्पर्धेमध्ये आय थिंक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्यानं घेतलं होतं. आणि समीर सुरुवातीला मात्र 4 ते 5 टुर्नामेंट्स बलवान खेळलाही नव्हता काही कारणास्तव. आणि तदनंतर जसा तो मात्र या रिंगणामध्ये उतरला आणि खऱ्या अर्थानं तो फॉर्म त्याचा पुन्हा मात्र आपल्याला पाहायला मिळाला या न्यू सीझनमध्ये. ओव्हर पिच बॉल उडवला, एक फटका हवेत, लॉंग ऑन द क्षेत्राच्या चिरूच्या खाली आणि या ठिकाणी विकेटचं पतन. ज्या विकेटची आवश्यकता होती टीम पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाला ती विकेट्स अखेर प्राप्त करून दिली. गोलंदाज ओमकार दलवीनं. बिग लॉस. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑनला ललिश पाटील काय चेल पकडला. व्हॉट एक्सलंट टेकन ललिश पाटील. तसंही आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं त्यानं हाताळली होती आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती. परंतु आता ललिशनं थोडंसं थांबवलंय, कारण असं हवं की बलवान मैदानात होता. नाही, प्रेक्षक एन्जॉय करतायत. नाही असू द्या, प्रेक्षक स्पर्धेचे प्रमुख घटक असतात आणि त्यांना एन्जॉयमेंट करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. करा, एन्जॉय करा. नाही, मला वाटतं की ते लाराचे फॅन आहेत. लारा जसा मैदानाच्या आत आला तसा मात्र टाळ्यांचा आवाज. वा, आणि लारापा पूर्णपणे प्रोडक्शन मध्ये आलाय. फिल्डिंग सेट करा प्लीज पाटील डेव्हलपर्स भापगाव. 2% 21 ला लागले गेले आणि आता येणाऱ्या 21 चेंडूमध्ये 26 धाब्यांची आवश्यकता आपण पाहतोय. इथूनही पलटवार होऊ शकतो, कारण एक विकेट जी हवी होती ती मिळाली आहे. विजय केने बाद झाला आणि आता बलवान देखील त्या ठिकाणी बाद झालाय. म्हणून आता इथून मी तर म्हणेन की एक संधी मिळालेली आहे या मॅच मध्ये पलटवार करण्याची. हो, एक ऊर्जा तर मात्र इथे निर्माण होऊ शकते पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाच्या खेम्यामध्ये, कारण बलवान सारख्या फलंदाज मात्र या ठिकाणी ओमकारनं आपल्या संघाला प्राप्त करून दिला. आणि आता नवीन फलंदाज तुमच्या अगेन्स्ट आहे, तुम्ही त्याच्या समोर अटॅक करू शकता आणि तो अटॅक मात्र इथे ओमकार दलवीचा मात्र पाला म्हणू शकेल का. आणि हे दोन्ही खेळाडू मात्र ज्यावेळी ग्रामीणमध्ये खेळतात त्यावेळी मात्र एका संघाचं ते प्रतिनिधित्व करतायत, परंतु इथे आता मात्र एकमेकांच्या विरोधात खेळत असताना ओमकारला फेस करतोय लारा. आणि पहिल्याच बॉलवरती सरळ बॅटने लॉप केला, मिळवता क्षेत्ररक्षकाने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू चालला अगदी वाढीश लॉंगला क्षेत्ररक्षक वेगाने येतो आणि तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली गेली. जमेल, सिंगलनं देखील काम जमू शकतं. एखादा मोठा फटका मध्ये खेळायचा आहे फक्त, कारण 20 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. रोशन स्पोर्ट मुठवत संघानं पहिली मॅच जिंकली, त्यानंतर दुसरा सामना ते पराभूत झाले आणि आता थर्ड मॅच मध्ये यावेळेला हुकचा अंदाज, फोर्स चांगला फटक्यामध्ये, परंतु फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. सिक्सर जेडीच्या बॅटमधून.
शॉर्ट ऑफ लेन द बॉल खूप टप्प्याचा बॉल आणि काय खेचलाय वा. जयेश दळवीच्या बॅटमधून येणारा टावरिंग सिक्सर सर मिडविकेट सीमारेषेला. मयुरेशने प्रयत्न त्या ठिकाणी चांगला केला होता परंतु त्याच्या अवाक्या बाहेरचा बॉल. आणि आता मात्र पाहू शकाल बॉल टर्न इक्वेशन 19 बॉल शिल्लक आणि 19 धाब्यांची गरज आणि हा सामना जीडीने जिंकून दिला तर 7 गुण माफ. ज्या त्यांनी मिस्टेक केल्या त्या सर्व चुका त्याला मात्र आज खऱ्या अर्थानं माफ असतील. पुढचा बॉल हो समजदारी अगदी सेन्सिबल क्रिकेट. षटकारानंतर सिंगल धाव आणि इथे मात्र जीडीला माहिती की आता मोठ्या फटक्याची आवश्यकता नाही. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका तर माझ्या बॅटमधून आलाय आणि त्या मात्र येणाऱ्या 18 बॉलमध्ये या ठिकाणी 3 षटकांमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 18 धावींची गरज. फक्त म्हणता येतील का योगी सर 18 धावा हा प्रश्न निर्माण झालाय. समीर पहा कागदावरती जर पाहिलं तर आपण फक्त म्हणू शकतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय होणार त्याचं आपण भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेटचा केलाय कदाचित मात्र हा सामना लवकरही मात्र संपवू शकतो आणि जर गोलंदाजी जर इथे चांगली कामगिरी केली तर मात्र सामना शेवटच्या षटकामध्ये सुद्धा जाऊ शकतोय. अठरा चेंडू आणि 18 धावांची आता आवश्यकता असेल आणि पुन्हा दीपेनकडे चेंडू सोपवलाय ओव्हर द विकेट. चेंडू समोर चांगला ड्राईव्ह करण्यात आला. कवसला डीप मध्ये फिल्डर आहेत येत आहेत बॉलवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. आता बॉलची वाट बघून चालणार नाही. बॉलवर तुम्हाला धावावं लागेल कारण रन्स आता तुमच्याकडे वाचवण्यासाठी तेवढ्या जास्त नाही आहेत आणि या 2ने धावफलक आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 31 धावा 17 चेंडूंमध्ये करायच्यात आता 16 रन्स. आणि आज चांगला सेन्सिबल खेळ जेडी मात्र साकारतोय. अगदी मॅचची सिक्वेशन काय आहे त्या अनुषंगाने मात्र खेळ तो मात्र इथे करतोय आणि त्यामुळे मात्र जेडीला थोडंसं लवकर प्रमोशन दिलं गेलं. कारण जेडी जर पाहिला तर चांगला कॅलिबरीचा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती आज रोशनस्फोर्ट मुठवत संघाने विश्वास दाखवला आणि त्यांचा त्यांनी विश्वास आतापर्यंत जिंकलाय. परंतु दीपेलला आता मात्र या ठिकाणी बॅटरला चुकीचे फटके खेळण्यासाठी भाग पाडावा लागेल. विकेट टेकर चेंडू तुम्हाला टाकावं लागतील. चेंडू चांगला होता अगदी इष्टाच्या रोखानं परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न जेडीने केला. पुन्हा सिंगल रन्स आणि आता मात्र या सिंगलच्या वतीनं संघाने धावसंख्या पुढे जात असताना 32 धाबा आणि ते मात्र समीकरण 16 बॉल 15 धावींची गरज. सिंगल्स वाचवाव्या लागतील आता ह्या परिस्थितीमध्ये पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला कमबॅक करण्यासाठी. परंतु योगी सर एक आश्चर्यचकित करणारा निर्णय की मागच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजानं सामनावीर घेतला ललिश पाटील एकही षटक त्याच्याकडे अजूनही कॅप्टननं दिलेलं नाहीये. पाच समीर प्रत्येक संघटनाची एक वेगवेगळी कॅप्टनशिप असते आणि इकडे मात्र आय थिंक सुरुवातीला इम्प्रोवाइज स्ट्रोक केल्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि त्यामुळे दीपेने चेंडू थोडासा त्याच्या दूर ठेवला परंतु एवढा दूर की ऑफस्टमच्या भरपूर बाहेरून चाललाय आणि वाईटच्या स्वरूपात तिथे एक्स्ट्रा धाव त्याने खर्च केली. एक्स्ट्रा धावा खर्च करण्याची आता ही वेळ नाहीये. फक्त 14 धावा वाचवण्याकरिता आहेत. 16 बॉल लेस दॅन रन बॉल इक्वेशन. आता बॅटर्स करिता सोपं समीकरण येथे बघायला मिळालं आणि मिळतंय सध्या. लारा आणि जेडी मध्ये पार्टनरशिप होते. चांगला जम बसल्या येऊ दिल्या चेंडूला. आता धाव मिळेल. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. धावबाची संधी आहे. बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये प्रेमला. प्रेम पाटील इज हिअर आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2ने स्कोर पुढे जाताना स्कोर 35 ऑन द बोट. 47 लक्ष आणि 47 लक्षाचा पाठलाग करत असताना ड्रायव्हिंग सीट आता जरूर आपल्याला बघायला मिळते मॅच मध्ये रोशन स्पोर्ट मोठवा संघाकडे. पहा चेंडूला येऊ दिला आणि हलक्या हाताने फक्त त्या ठिकाणी या चेंडूला दिशा दाखवली आणि सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं. समजदारी आपण पाहतोय दोघांच्या वतीनं आणि इकडे मात्र पहा प्रेम पाटील कडून मात्र मिस्टेक घडली गेली आणि दोन्ही हात नंतर त्याच्या डोक्यावरती पाहायला मिळत आहेत.
15 चेंडूचा खेळ दोन्ही शिल्लक आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धाबींची आवश्यकता. तर इथे आता मात्र एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल का? हो, प्रयत्न तर केला, हो केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे सुद्धा मात्र एस्टनवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सिंगल रस पुन्हा मात्र त्या ठिकाणी आठ केली गेली. चला जानूसपुढे इताडे संघाचा कॅप्टन आपण येऊन थांबा टॉस बॉक्समध्ये. हो, इथे मात्र चांगला चेंडू थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता लारानं. निर्धावानं चेंडूची मात्र सांगता आपण पाहतोय. डॉट बॉल चमत्कार इथे मात्र गोलंदाजांना करावा लागेल आणि तो चमत्कार मात्र या ठिकाणी पाटील डेव्हलपर्स बापगावच्या वतीने मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का? हो, चांगला चेंडू आणि चांगला ड्राईव्ह गॅपमध्ये चेंडू चाललाय. सिंगल धाव कंप्लीट दोरीचा प्रयत्न होतो आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि अशा रीतीने पाहिलं तर 3 षटकाचा खेळ संपन्न, 38 धावा फलकावरती आणि येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. समीकरण सोपं केलं आपल्या बाजूनं. आता पूर्णपणे हा सामना झुकवत आहे. चालू सामन्यातील विजेता संघ कळेल. क्वार्टर फायनलची लढत आणि जानूस्पोर्ट इताडेच्या विरुद्ध ती लढत आपल्याला बघायला मिळेल. परंतु कोण असेल इताडेच्या विपक्षामध्ये? चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक पाहतोय, परंतु विनंती करतोय की आपण लगेचच सामन्याला सुरुवात सुद्धा करायची आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये आणि यानंतर जो सामना आहे तो मात्र होणार आहे याची आपण नोंद घ्या. विजेता संघ जानूसपूर इताडे संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे आणि तो क्वार्टर फायनलचा सामना असेल. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. हो, फटका मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. हा झेल ड्रॉप नाही तर मात्र सामना ड्रॉप केला असं वाटतं या ठिकाणी पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाने, कारण झेली ड्रॉप आणि तदनंतर या ठिकाणी 2 धाबा सुद्धा मात्र आपण बहाल केल्या आणि इथून आता मात्र समीकरण अजूनही सोपं झालं आहे टीम रोशन्स पण मुठवल संघासाठी, कारण 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 7 धाबींची गरज. आय थिंक ललिश पाटील आला. ललिश पाटीलला मात्र थोडंसं उशिरानं मात्र या ठिकाणी चेंडू सोपवला असंच मात्र इथून दिसून आले, कारण लगभग पहिल्या चेंडूवरती इथे बॅटरला त्याने मात्र फसवलं होतं, परंतु फिल्डरची साथ मात्र त्या ठिकाणी मिळाली नाही. ओहो, सुरुवातीला आय थिंक जर पाहिलं तर ऑन साईडला मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर बॅटरच्या अगदी थोडंसं दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला. पंचांचा वाईटचा इशारा आणि आता फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र आता DRSची मागणी केली आहे. काय राजिंग डिलिव्हरी पाहिली, जबरदस्त वेग तिथे मात्र प्राप्त केला आणि इट्स वाईट बॉल. टीव्ही पंचांचा सुद्धा मात्र तोच निर्णय आलाय. एक्स्ट्रा रन्स आणि
41 धावा. समीकरण अजूनही सोपं होत असताना 11 बॉल आणि 6 धावींची गरज. हो, जबरदस्त अतिशय सुंदर फटका अगदी कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक डीप वरून येत आहेत आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी पुन्हा कंप्लीट केली गेली. आणि काय जबरदस्त मात्र खेळलं दोघांनी. सिंगल जरूर धाबा त्याच्या बाटमधून आल्या, परंतु एक महत्वपूर्ण पार्टनरशिप दोघांच्या वतीने पाहिली आपण. जयेश अर्थात जेडीच्या बाटमधून 13 धावा आणि लाराने त्याला चांगली साथ दिली. त्याच्या बाटमधून आतापर्यंत 7 धावा मात्र आपण पाहिल्या. आणि ते मात्र हवेत केला जेडीना. कडक शॉट, मॅच फिनिश. खऱ्या अर्थानं आज जेडीचा रंग पाहिला आपण की का त्याच्यावरती बोली लावली रोशन स्पोर्ट मोटिवेल संघाने. आणि आपल्याच अंदाजामध्ये त्याने मात्र हा सामना फिनिश केला. आणि खऱ्या अर्थानं 7 खूण माफ ज्या या सामन्यामध्ये ज्या चुका त्याच्याकडून घडल्या गेल्या त्या चुका आता मात्र ते माफी असतील. परंतु दोन्ही टीमला तर विनंती करतो की नाणेफेकीसाठी या आजच्या रणनीतीला शेवटचा सामना रोशन स्पोर्ट मुठवल आणि टीम जानूसफोड इताडे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अँड गोज टू